विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. दररोज पहाटे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती होते. उठा पंढरीनाथा या भक्तिमय स्वराने मंदिर परिसर दुमदुमून जातो. या मंगल वातावरणात वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि त्यानंतर भक्तिभावाने दिंडीमध्ये सहभागी होतात. जिथे टाळांचा झंकार आणि मृदुंगाचा घणघणाट घुमतो ना, तिथे प्रत्येक पाऊल विठ्ठल नामाने भारलेले असते. ही जुगलबंदी केवळ संगीत नसून ती भक्तीची स्पंदने आहेत. नमस्कार मित्रांनो, स्मार्टर गीता 21 या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दिंडी म्हणजे काय या विषयावर बोलणार आहोत आणि त्याची माहितीही घेणार आहोत. चला तर दिंडीला जाऊया. पंढरपूरच्या वारीला हजारो वारकरी चालत असतात, पण त्यांना दिंडी का म्हणतात हो? दिंडीची परंपरा कशी सुरू झाली? आज आपण जाणून घेऊया दिंडी मागचं सुंदर रहस्य. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. दिंडी चालली चालली. मित्रांनो, पाहिलीत ना दिंडी? तर या वारीत दिंडीमध्ये म्हणजे हजारो वारकरी चालत असतात, पण त्यांना दिंडी का म्हणतात बरं? दिंडीची परंपरा कशी सुरू झाली? आज आपण जाणून घेऊया दिंडी मागचं सुंदर रहस्य. दिंडी म्हणजे काय हो? दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध भक्ती समूह. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख म्हणजे दिंडी प्रमुख असतो. टाळ, मृदुंग, वीणा, भगवा ध्वज आणि तुळशी वृंदावन यासह वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत या दिंडीमध्ये चालत असतात. तर दिंडी हे नाव कसं पडलं बरं? पूर्वी ना भक्तांचा लहान लहान समूह एकत्र प्रवास करत असे. त्या शिस्तबद्ध समूहाला दिंडी असे म्हटले जाऊ लागले. दिंडीची शिस्त म्हणजे वेळेवर उठणे, नामस्मरण आणि अभंग गायन, सर्वांनी एकत्र चालणे, सेवा, स्वच्छता आणि साधेपणा. दिंडीचं आध्यात्मिक महत्त्व माहिती आहे का तुम्हाला? जाणून घेऊया. दिंडी म्हणजे फक्त चालणे नाही तर अहंकाराचा त्याग करणं, समानता, प्रेम आणि भक्तीचा अमाप अनुभव घेणे. श्री विठ्ठलाकडे जाणारा सामूहिक भक्तीचा मार्ग म्हणजे दिंडी. दिंडी म्हणजे फक्त भक्तांचा समूह नाही हो. प्रत्येक टाळ, प्रत्येक मृदुंगाचा नाद, भगव्या ध्वजाची प्रत्येक लहर आणि वारकऱ्यांचे प्रत्येक पाऊल हा एक भक्तीचा गूढ संदेश देत असतो आपल्याला. दिंडीमध्ये टाळ, मृदुंगाचा गजर, भगव्या ध्वजाची डौलदार पताका, तुळशी वृंदावन आणि मुखी अखंड विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष. हीच आहे खरी दिंडी. दिंडीची रचना म्हणजे प्रथम दिंडी प्रमुख, नंतर वारकरी, तसंच तुळशीचं वृंदावन, टाळ वाजवणारे, वीणा वाजवणारे आणि मृदुंग वाजवणारे, विठ्ठल विठ्ठल आणि टाळ मृदुंगाचा नाद, भगव्या ध्वजाची पताका आणि हजारो वारकऱ्यांचा मुखी अखंड नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, अशी ही दिंडी. तर या दिंडीतील टाळ, मृदुंग, तुळशी वृंदावन, भगवा ध्वज,
वीणा अशा ज्या या गोष्टी, हा टाळ आणि मृदुंगाचा आवाज मस्त घुमत आहे. प्रथम भगवा ध्वज. भगवा ध्वज याचं महत्व काय बरं आहे? भगवा ध्वज म्हणजे त्याग, धर्म, शौर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे. तो दिंडीची ओळख असतो. ध्वज पाहून वारकरी एकत्र राहतात. भगवा रंग वैराग्य आणि ईश्वर भक्तीची आठवण करून देतो. ध्वज घेऊन नाचणे म्हणजे विठ्ठलाच्या नामात पूर्णपणे तल्लीन होणे. टाळ मृदुंगाच्या तालावर नृत्य केल्याने संपूर्ण दिंडीत उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण होते. ध्वज पुढे असतो, त्यामुळे दिंडीतील सर्व वारकरी एकत्र आणि शिस्तीत चालतात. वारकरी असं म्हणतात की भगवा ध्वज म्हणजे संतांची परंपरा आणि विठ्ठल भक्तीचा सन्मान आहे. जिथे भगवा ध्वज फडकतो ना, तिथे भक्ती जागते आणि तिथे वारकरी त्या ध्वजासह नाचतात. तिथे प्रत्येक पाऊल विठ्ठल नामाने पावन होते. वारीमध्ये टाळ आणि मृदुंग यांची जुगलबंदी म्हणजे भक्तीचा जिवंत नाद. टाळ लय देतात, तर मृदुंग त्या लयीला हृदयस्पर्शी ठेका देतात. या दोन्ही वाद्यांच्या सुरेल संगमात वारकरी विठ्ठल नामात तल्लीन होतात. मृदुंग दिंडीचा ठेका आणि उत्साह वाढवतो. एकसंधता देतात. दोन्हीच्या तालावर अभंग आणि गजर अधिक प्रभावी होतो. लोककथेनुसार एक अशी कथा आहे की एक वृद्ध वारकरी चालून चालून खूप थकला. तो मनोमन म्हणाला, विठ्ठला, आता नाही रे चालवत मला बाबा, मी कसा येऊ, माझ्यात शक्ती नाही. तेवढ्यात समोर एक तरुण आला आणि त्यांना आधार देत अगदी पंढरपूर जवळ येईपर्यंत त्यांना आधार दिला आणि तो नाहीसा झाला. त्यानंतर वारकऱ्याला विश्वास बसला की तो म्हणाला, दुसरा कोणी नसून माझा विठ्ठलच होता. दिंडीचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे दिंडी म्हणजे फक्त चालणे नाही, तर अहंकाराचा त्याग, समानता, प्रेम आणि भक्तीचा अनुभव आहे. श्री विठ्ठलाकडे जाणारा हा सामूहिक भक्तीचा मार्ग आहे. दिंडीमध्ये तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालण्याची परंपरा आहे. तुळस ही भगवान श्री विष्णू आणि विठ्ठलाला अतिशय प्रिय मानली जाते. तुळशी वृंदावन हे पावित्र्य, भक्ती, शुद्धता आणि मंगलतेचे प्रतीक आहे. दिंडीत तुळशीचा समावेश म्हणजे प्रत्येक पाऊल विठ्ठल भक्तीने पवित्र होत असल्याची वारकऱ्यांमध्ये भावना असते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, देव माझा विठू सावळा. मित्रांनो, वारीत अनेक वारकऱ्यांच्या गळ्यात आपल्याला वीणा दिसते. पण ही वीणा फक्त वाद्य आहे का? की तिच्या मागे भक्तीचा आणि संत परंपरेचा खोल संदेश दडलेला आहे? ते आपण आता जाणून घेऊया. चला. भक्त हो, तुम्हाला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये वीणा वाजवणं हे फार महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायात वीणा ही केवळ एक वाद्य नाही, तर भक्ती, नामस्मरण आणि संत परंपरेचं प्रतीक मानलं जातं. अखंड नामस्मरणाचं प्रतीक म्हणून वीणेच्या नादात राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल,
या नामाचा गजर अधिक मधुर होतो. संतांची परंपरा म्हणजे संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांच्यासारख्या संतांच्या कीर्तन भजन परंपरेची आठवण ही वीणा आपल्याला करून देते. तसंच वीणेमुळे मनाची एकाग्रता होते. शांत आणि मधुर नाद मन हे विठ्ठलाच्या चरणी वीणा स्थिर करते. तसंच भक्तीचा संदेश वीणा हातात घेणारा वारकरी स्वतःला विठ्ठलाच्या सेवेला अर्पण करतो असा भाव त्याच्या मनामध्ये व्यक्त होतो. ही दिंडी म्हणजे केवळ पंढरपूरकडे जाणारी वाट नाही, तर ती मनाला विठ्ठलाकडे नेणारी वाट आहे. म्हणून शेकडो वर्षापासून ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. जय जय राम कृष्ण हरी. आज आपण दिंडी म्हणजे काय हे जाणून घेतलं, पण दिंडीत सर्वांच्या हातात भगवा ध्वज का असतो, त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तसंच तुळशी वृंदावनचं महत्त्व काय आहे आणि ज्या भक्तांच्या गळ्यात वीणा असतो त्या वीणाचंही महत्त्व आपण जाणून घेतलं. तसंच मृदुंग, टाळ यांचंही महत्त्व खूप आहे. पालखी सोहळ्याचं महत्त्व जाणून घेऊया. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक का बरं येतात? लांबून लांबून येऊन या पालखीचं दर्शन घेतात. तर ते शेकडो वर्ष उलटून गेली, काळ बदलला, जीवनशैली बदलली, पण दिंडीची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जाते. कारण ही केवळ चालण्याची परंपरा नाही, तर प्रेम, समता, सेवा, शिस्त आणि अखंड नामस्मरण यांचा जीवन मार्ग आहे. या दिंडीमध्ये श्रीमंत, गरीब, लहान, मोठा, स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो. सर्वजण एकमेकांना माऊली म्हणतात आणि एकमेकांच्या पायाचं दर्शन घेतात. हीच समानतेची भावना आणि विठ्ठलावरील अखंड भक्ती दिंडीची परंपरा आजही जिवंत आहे. जोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर घुमत राहील तोपर्यंत दिंडीची परंपरा अखंड सुरूच राहील. जय जय राम कृष्ण हरी. असा हा दिंडी सोहळा आपण पाहिला. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया पालखी सोहळ्याचं महत्त्व. हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक का बरं येतात? या पालखीचं महत्त्व काय आहे? या मालिकेतील पहिल्या भागात आपण पाहिलं पंढरपूरची वारी आणि भक्तिमय प्रवास. हे जाणून घेण्यासाठी आपल्या स्मार्टर गीता 21 चॅनलला नक्की भेट द्या. तसंच कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल आणि तुमच्या काही शंका असतील त्या नक्की लिहा आणि विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. लवकरच भेटूया. पालखी सोहळा याचं रहस्य जाणून घेऊया. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.